मंथन न्यूज महाराष्ट्र। 3 दिवस आज झाले आहेत। अनेक वेगळ्या गोष्टी समोर आल्या आहेत। यावर घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे, कारवाई करा। हे झालं तर पाहिजे होतं। मिहीर राजेश शाह याला अजून का नाही पकडलं? नाकाबंदी लावा। आता बोलले होते, जो आरोपी आहे तो का अजून बाहेर आहे? हा इतकं भयानक प्रकार आहे। गृह खातं कार्यरत आहे की नाही काय माहीत? दावे फेल ठरले। निवडणुकीच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी गेले पाहणीला। ग्रीन कार्पेट नालेसफाईच्या पाहणीसाठी आलं कुठून? नालेसफाई सतत सुरू असावी, ती झाली का? नाचले ते काही चुकीचं नाही, आमचे पारिवारिक संबंध आहेत। मला वाटतं आपण पाहताय साधारणपणे 3 दिवस आज होत आलेले आहेत। या 3 दिवसात अनेक वेगळ्या वेगळ्या गोष्टींवर घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी सांगून दिलेलं आहे की तुम्ही ह्याच्यावर कारवाई करा, त्याच्यावर कारवाई करा, नाकाबंदी लावा, अमुक करा, तमुक करा। हे सगळं तर झालंच पाहिजे होतं। पण मूळ गोष्ट हे आहे की मिहीर राजेश शाह जो कल्प्रिट आहे, जो अक्युज्ड आहे, त्याला अजून का नाही पकडलं? आमच्याकडे कोळीवाड्यात ज्या महिलेला उडवलं त्यांनी फरफटत नेलं, परत गाडीने उडवलं दुसऱ्यांदा। हे एवढं भयानक प्रकार झालेला आहे। आपण पाहतोय ते जे नाकवा आहेत ते देखील मला वाटतं काही चान्सेस सांगत होते तो कसा प्रकार घडला तो। आणि हे पूर्ण ते जे सांगतात ते ऐकू पण शकत नाही, एवढं मन थक्क करून देणारं अशी गोष्ट झालेली आहे। आणि कुठे ना कुठेतरी गृह खातं आपलं कार्यरत आहे की नाही हाच मोठा प्रश्न पडत आहे। दुसरी बाजू हीच आहे की जर उलटं झालं असतं तर किती वेळात त्यांनी पकडलं असतं? आज मिहीर शाहला हे खोके सरकार का नाही पकडत आहे हा एक महत्त्वाचा विषय झालेला। आणि किती दिवसात पकडणार, किती वेळ लागणार आहे? म्हणजे एवढी मोठी घटना झाल्यानंतर सगळी तुमच्याकडे यंत्रणा आहे, इंटेलिजन्स एजन्सी आहे, CCTV आहे, तरी तुम्ही पकडू नाही शकत। काय निबंध लिहायला थांबलेले आहात का तुम्ही? हा एक मुख्य विषय झालाच आहे। 72 घंटे हो गए, अभी भी कथित स्कॉटलैंड यार्ड आरोपियों तक पहुंच नहीं पाई। क्या दबाव है या फिर जानबूझ? गृह मंत्री ने ये जवाब देना जरूरी है, इलीगल CM ने ये देना जरूरी है। आज हम देख रहे हैं कहीं कहीं अलग अलग आदेश निकल रहे हैं कि नाकाबंदी लगाओ, ये करो, वो करो। ये सब आईवॉश है। ये तो होना ही चाहिए क्योंकि ये कानून का काम ही होता है। लेकिन कानून का काम ये भी है कि जो अक्यूज्ड है उसे तुरंत पकड़ा जाए। हमारे यहाँ हमारे शहर में CCTV का नेटवर्क है, इंटेलिजेंस है, सब है, तो फिर ये मिहीर शाह को क्यों नहीं पकड़ते हैं? ये मेरा सवाल है। आदित्य, इसके साथ हम देख रहे हैं कि CCTV फुटेज भी निकला है। एका कार्यक्रमामध्ये नाचतानाचा व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओवर सत्ताधारी जे नेते आहेत टीका करताना पाहायला मिळतात। काय तुमची काय टीका करतात? आशिष शेलारांनी देखील ट्विट केलेलं आहे त्यावरती। बघा, त्यांना मी पहिलं पण सांगितलं सायकोलॉजिकल मदतची गरज आहे, म्हणून त्यांच्याबद्दल मी जास्ती बोलत नाही। खूप परिणाम होतो त्यांच्यावर, कारण भाजपमध्येच लक्ष नाही देतात त्यांच्याकडे, तर मी काय बोलू शकतो? पण दुसरी गोष्ट म्हणजे जे आपण सांगितलं ते आमचा परिवारच आहे। आता आमची तिसरी पिढी आहे जी मैत्री असेल किंवा आमचा परिवार आहे, आणि काही चुकीचं नाही आहे, लग्नात आहे। मुंबईमध्ये मुसळधार पाऊस झाला होता, काही ठिकठिकाणी पाणी देखील साचलं, नालेसफाईचा दावा करण्यात आला होता सरकारकडून, महानगरपालिकेकडून, मात्र ते दावे तर फेल ठरलेले आहेत। नक्कीच फेल ठरलेले आहेत। आपण पाहिलं असेल अनेक लोकांनी नाटकं केली, मग काही लोकांनी निवडणुकीच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जाऊन काही पक्षांनी पाहणी केली। घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी तर पहिल्यांदा मी बघितलं ग्रीन कार्पेटवर जाऊन पाहणी केली। हे हास्यास्पद होतं। म्हणजे जगभरात मी ट्विट्स पाहिलेत, कारण जगभरात काय गद्दारीची नोंद घेतली 33 देशांमध्ये, तर त्या 33 देशांमध्ये पण चौकशी आणि चर्चा होती की ग्रीन कार्पेट नाले सफाईच्या पाहणीसाठी आलं कुठून। आणि हे सगळं झाल्यानंतर मला वाटतं एक महत्त्वाची गोष्ट आपण पाहिलं असेल, काल कितीही पाऊस पडला, हा आधी देखील असा पडायचा, आम्ही देखील आपल्या समोर असायचो आणि उत्तरं द्यायचो। पण नुसतं जाऊन डिझास्टर कंट्रोल रूममध्ये फोटो ऑफ काढणं, मग कुठेतरी जाऊन असं स्क्रीनवर काहीतरी दिसते असं बोट दाखवणं, हे योग्य नाही आहे। पहिल्या 2-3 गोष्टींची उत्तरं दिली पाहिजे की नालेसफाई जी असते ती सतत चालू राहिली पाहिजे, ती कालपर्यंत झाली होती का? दुसरी गोष्ट म्हणजे चला नालेसफाई हा एक जरी विषय झाला असेल तरी पावसाळ्यापूर्वीच्या ज्या बैठका असतात त्याच्यात BMC, MMRDA, म्हाडा, PWD, रेल्वे, SRA या सगळ्या संस्था आणि आज मेट्रो ह्या संस्थेने घेऊन बसणं गरजेचं असतं। मला तर एखादी बैठक झाली असेल, पण या बैठकी खरं तर मार्च-एप्रिल पासून होणं गरजेचं असतं। त्या झाल्यात का? डिवॉटरिंग पंप्स आपण प्रत्येक वर्षी मुंबईत फ्लडिंग स्पॉट्स कुठे ते ओळखायचो, न्यू फ्लडिंग स्पॉट्स कुठे उद्भवू शकतात हे ओळखायचो, कारण मुंबईत काम चालू आहे। रस्त्यांची अनेक कामं, म्हणजे 6000 कोटीचा जो रस्त्याचा घोटाळा आहे, प्रधानमंत्री महोदयांनी त्याचं भूमिपूजन केलं होतं। एक सुद्धा रस्ता पूर्ण नाही झालाय, पण सगळीकडे खोदून ठेवलेलं आहे। या रस्त्यांमुळे काही कुठे आज पाणी भरले का हे लोकांना दिसत आहे।
आणि तसंच जिथे जिथे मेट्रोची कामं असतील, पुलाची कामं असतील, इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असतील, हे सगळा राडारोडा जो असतो, डेब्री जो असतो, तो आपल्या नाल्यांमध्ये जाऊन किंवा आपल्या स्टॉर्म वॉटर ड्रेनमधून जाऊन अडकतो. त्याची साफसफाई कोण करणार? आणि हे सगळं होत असताना आता काल मी रमेशजींची तेच बोलत होतो. आम्ही जे आम्हाला सवय आहे मुंबई महानगरपालिका चालवायची, रात्री आम्ही झोपत नाही जेव्हा असा पाऊस असतो, कारण कुठे ना कुठेतरी काही घडलं तर लगेच आपल्याला तिथे उत्तर द्यायला लागतं, मदतीला जायला लागतं. पण असं कुठेही यंत्रणा कार्यरत दिसली नाही. म्हणजे दोन्ही तुम्ही बघा, जेव्हा उन्हाळा होता तेव्हा मुंबईत पाणी कमी पडत होतं. आमच्याकडे कोळीवाड्यात असेल किंवा जी साऊथमध्ये अनेक ठिकाणी असेल, मुंबईभरात परळमध्ये असेल, अनेक झोपडपट्ट्यांमध्ये किंवा हायराईज सोसायटीमध्ये पाणी कमी पडत होतं. आणि त्याचं कारण एकच होतं, कारण निवडणूक असल्यामुळे पाण्याची कपात लावली नव्हती. राजकारण करायचं होतं, तेव्हा पाणी नव्हतं, याच्यावरनं त्यांनी राजकारण केलं. आज आपण बघतोय पूर आलेला आहे.